नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल आज काय नवीनवर। तर बघा मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, ती म्हणजे अशी की MSTCET रिझल्ट 2024 संदर्भात पाहू शकता। बघा MSTCETचा रिझल्ट लागलेला आहे। तर बघा PCB ग्रुप त्यासोबतच PCM ग्रुपच्या रिझल्ट संदर्भात बहुतेक विद्यार्थी या ठिकाणी वाट पाहत होते। तर फायनली तो जो काही रिझल्ट आहे तो लागलेला आहे। आता कशा पद्धतीने चेक करायचे त्या संदर्भात काय माहिती आहे रिझल्ट संदर्भात ती देखील आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा, संपूर्ण माहिती कळणार आहे। त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या, कारण तुम्हाला तर वेळ मिळणार नाही। आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। ॲडमिशन होईपर्यंतचं संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला आपल्या चॅनलमार्फत केलं जात असतं। तर मित्रांनो बघा, आपण लगेचच व्हिडिओला या ठिकाणी सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो पाहू शकतो। बघा, महाराष्ट्र CET सेल आज 16 जून 2024 रोजी PCM आणि PCBसाठी महाराष्ट्र कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल म्हणजेच MSTCETचा निकाल जाहीर करेल। या प्रवेश परीक्षेत बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाईटवर जाऊन MSTCETचा निकाल पाहण्यास आणि डाउनलोड करण्यास सक्षम असतील। म्हणजे तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर त्या ठिकाणी जाऊन तुमचा जो काही निकाल आहे तो तुम्हाला पाहता येऊ शकतो। त्यानंतर बघा, पुढे जर आपण या ठिकाणी पाहिले तर बघा, MSTCET निकालाची लिंक संध्याकाळी 6 वाजता म्हणजे मित्रांनो आज संध्याकाळी 6 वाजता तुमचा निकाल या ठिकाणी जाहीर होणार होता। तुमचा निकाल आता लागलेला देखील असेल। राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे PCMची परीक्षा 2 मे ते 17 मे या कालावधीत घेण्यात आली होती आणि 22 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान PCBची परीक्षा आयोजित करण्यात आली होती। आता बघा, तुम्ही ह्या परीक्षा दिलेल्या आहेत का? जर तुम्ही PCM ग्रुपची परीक्षा दिली असेल तर कमेंट बॉक्समध्ये येस लिहून पाठवा किंवा PCM लिहून पाठवा, आणि जर तुम्ही PCB ग्रुपची दिलेली असेल तर कमेंट बॉक्समध्ये PCB लिहून पाठवायचे। सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांनी लिहून पाठवा, म्हणजे जेणेकरून कळू शकेल की किती विद्यार्थ्यांनी PCB दिलेले, किती विद्यार्थ्यांनी PCM दिलेले। तसंच MSTCETची उत्तरपत्रिका 21 मे रोजी प्रकाशित करण्यात आली होती। MSTCET उत्तरपत्रिकेवर आक्षेप नोंदवण्यासाठी उमेदवारांना 26 मेपर्यंत वेळ देण्यात आला होता। त्या आक्षेपावर काय झाले त्याबाबतची माहिती मी तुम्हाला दिली होती। उमेदवारांनी त्यांचा नोंदणी क्रमांक भरणे आवश्यक आहे। MSTCET 2024 स्कोर कार्डमध्ये उमेदवाराच्या परीक्षेतील गुण आणि उमेदवाराचे नाव, विषय, एकूण टक्केवारी गुण, अखिल भारतीय रँक, ऑल इंडिया रँक, पात्रता स्थिती, पालकांचे नाव, अर्ज क्रमांक आणि श्रेणी यासारखी माहिती असणार आहे। आता बघा, कशा पद्धतीने निकाल पाहायचा आहे। MSTCETच्या निकाल पाहण्यासाठी तुम्हाला अधिकृत संकेतस्थळावर त्या ठिकाणी जावं लागेल। त्यानंतर होमपेजवर MSTCET निकालाची लिंक निवडा, नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख हे सर्व तपशील त्यामध्ये भरा। यानंतर स्क्रीनवर स्कोर कार्ड दिसेल, स्कोर कार्ड डाउनलोड करा आणि त्याची प्रिंटआउट घ्या। तर अशा पद्धतीने तुमचा जो काही निकाल आहे तो त्या ठिकाणी लागलेला असेल। तर सविस्तररित्या तुम्ही त्या ठिकाणी निकाल तुमचा चेक करू शकता आणि पुढची प्रोसेस काय असेल ते तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी करणार आहे। अपेक्षा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची नवीन माहिती घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।